उभाटाने किती सीटा जिंकल्या? म्हणूनच त्यांचा रोष असेल. आता हे बघा, म्हणजे जास्त आले की चांगल्या सीट. आता हे सतीश पाटलांना म्हणावं त्यांच्या 35 जागा आल्यात ईव्हीएम मुळे आल्या म्हणू देत का त्यांनी? हे पराभव झाला की ईव्हीएम वर खापर फोडायचं हे कायम विरोधी पक्षाचं. राहुल गांधी असू देत, उद्धव साहेब असू देत, किंवा इथं सतीश पाटील असू देत, किंवा उभाटाचे सगळे नेते असू देत. काय मला सांगा, आता सोलापूरमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेजी केंद्रात फार वजनदार मंत्री होते. त्यांच्या कन्या प्रणितीताई शिंदे आता तिथं खासदार आहेत आणि त्यांचं नाव लौकिक आहे, म्हणजे प्रसिद्ध खासदार आहे. 2 जागा काँग्रेसच्या आलेल्या आहेत अख्ख्या सोलापूरमध्ये. आता याला काय म्हणायचं? लोक त्यांना नाकारतायत, ते स्वीकारलं पाहिजे. यश अपयश येत असतं. तुम्ही लोकसभेला एवढ्या जागा जिंकल्या, त्यावेळी आम्ही काय म्हटलो का? महाराष्ट्रातल्या 31 जागा आमच्या गेल्या आणि त्या काँग्रेसला शिवसेनेला मिळाल्या. त्यावेळी ईव्हीएम बद्दल बोलले नाहीत. आता पराभव झाला की ईव्हीएम बद्दल बोलायचं, हे सोयीस्कर भूमिका त्यांची आहे. हे चुकीचं आहे असं माझं मत आहे.